प्रभाकर वडीची साथ। ब्रेक नंतर बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज पुन्हा एकदा मातोश्रीवर बैठक होतीये। उद्धव ठाकरे यांनी सगळ्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना पुन्हा एकदा बैठकीसाठी बोलावल्याची माहिती मिळतेय। ऑपरेशन टायगरच्या चर्चा अजूनही सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होतंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, आजच्या बैठकीमागे काय कारण, काय प्रयोजन, कोणकोणत्या मुद्द्यांवरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, एकतर अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये आपण बघितलं आमदार सचिन अहिर हे ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत गेले। त्यानंतर त्यासोबतच एक मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घेतला जातोय, तो म्हणजे राम रक्षा आंदोलनाचा। या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व विधानसभा विधान परिषद आमदारांना उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर 7 वाजता बैठकीसाठी बोलवलं असल्याचं कळतंय। अधिवेशनामध्ये सर्व हे विधानसभा विधान परिषद सदस्य आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आजच्या बैठकीमध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात आणि पुढची पक्षाची रणनीती काय असणार या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीत चर्चा होईल असं कळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर रामरक्षा आंदोलनासोबतच पक्षांतर्गत अनेक मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। काही आमदार ठाकरेंची साथ सोडतील अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी म्हणून या बैठकांचं आयोजन केलं जातंय। अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी समोर आल्यानंतर काल राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत कृष्ण मोहन यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली। चंपतराय आणि अनिल मिश्र यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासाठी 3 सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली। या समितीत निवृत्त न्यायाधीश श्री प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावरे यांचा समावेश आहे। राम मंदिरासाठी 3264 कोटी रुपयांचं दान प्राप्त झालं आणि त्यातलं 2370 कोटी रुपये खर्च करण्यात आलं असं विश्वस्तांकडून सांगण्यात आलं। यंदा जानेवारीपासून 582 कोटी रुपये मिळाले आणि त्यातले 391 कोटी खर्च झाले। उर्वरित